हे काय झालं मध्येच? हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गेले होते बाहेर, मग बाहेर म्हणजे अक्कलकोटवर गेले तर येता येता त्यांनी स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन आले. मग मला तिथून कॉल केला की मी यायला लागले. मग त्यांच्यासाठी मी असा घरीच छोटा मावा केक केला होता. खूप छान झाला होता. सर्वांना तोच केक आवडला, सर्वांनी तोच खाल्ला. सेलिब्रेशनची सगळी तयारी करून घेतली व ऑक्शन वगैरे करायला घेतले. सर्वजण आले होते, ह्यांचे फ्रेंड्स, आमची फॅमिली, सगळेजणी एकत्र मिळून सेलिब्रेशन केलं. इथे मी त्यांना ऑक्शन वगैरे करून घेतले. सर्वांनी ऑक्शन करून झाल्यानंतर केक कटिंगची वेळ आली. हे काय, हे ब्लास्ट काय फुटेनाच, पचकाच केला ब्लास्टने. ह्याच्याकडून ब्लास्ट फुटला नाही म्हणून दिला दुसरीकडेच. सर्वांचेच केक कटिंग करून घेतले. फोटो वगैरे चालूच होते काढायचे. सर्व केक कट करून घेतले. मग मी भरवला त्यांना केक, सर्वांनीच भरवला. फोटो वगैरे छान छान काढून घेतले. सकाळपासून ह्याचीच गडबड होती. बाबाचा बड्डे करायचा 2 दिवस आधी चालूच आहे ह्याचं बड्डे. त्यांच्या पुतण्यानेही केक भरवले, सर्वांनीच केक भरवले. सगळं सेलिब्रेशन वगैरे झालं. कटिंग करून सर्वांनाच खायला वगैरे दिले. माहीनं गिफ्ट दिले, ते लगेच ओपनिंग करायला चालूच झाले. काकाला आवडते म्हणून परफ्यूम आणि पेन, मस्तपैकी पेन दिला होता. काकानं ओपनिंग करून लगेच त्याचा ट्रायल सुद्धा केला. काकाला खूप आवडले गिफ्ट. आता माझी वेळ होती गिफ्ट द्यायची, तर आहोंसाठी सरप्राईज होतं का, तर त्यांना काहीच माहीत नव्हतं की मी काही त्यांना सरप्राईज आणले, गिफ्ट आणलं खरं. पण बघू आवडते का त्यांना. आता बघूया आहोंची रिॲक्शन मी गिफ्ट दिल्यानंतर कशी असते ते. कसं वाटलंय? मस्त वाटलं. झालं, पण आता हा पसारा कोण आवरायचा? तर मीच आवरला पाहिजे ना, त्यामुळे लागले तयारी. थँक्स फॉर वॉचिंग.